मांगले येथील दादासाहेब रामचंद्र चौगुले वय वर्ष 55 यांना मुलांच्या प्रेम प्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांनी इलेक्ट्रिक खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यामध्ये वडील मयत झाले। याबाबत 12 जणांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय। यापैकी 7 जणांना अटक करण्यात आली असून अन्य 5 जणांचा शिराळा पोलीस शोध घेत आहेत। याबाबत राजश्री दादासाहेब चौगुले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। मयत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याने संशयित आरोपी सुरेश महादेव पाटील यांच्या मुलीला बुधवारी पहाटे प्रेम प्रकरणातून दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याने पळवून नेले। त्यानंतर दादासाहेब चौगुले व त्यांची पत्नी राजश्री पहाटे मोटरसायकलवरून जनावरांचे दूध काढण्यासाठी धनटेक वसाहत येथील जनावरांच्या शेडवर गेले। दादासाहेब चौगुले यांचे शेड व पाटील यांचे राहते घर जवळजवळ आहे। दादासाहेब चौगुले दूध काढण्यासाठी आल्याचे समजताच सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी दादासाहेब चौगुले व त्यांच्या पत्नीला आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे, ते कुठे आहेत ते सांगा। त्यावेळी आम्ही आत्ताच आलो आहोत, आम्हाला माहीत नाही असं त्यांनी सांगितले। सुरेश पाटील व अन्य 5 जणांनी त्यांना विद्युत खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। मारहाणीनंतर दादासाहेब चौगुले बेशुद्ध अवस्थेत पडले। त्यानंतर पाटील कुटुंबियांनी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। त्यावेळी त्यांना पुढे घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला। त्यानंतर शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। सदर घटना समजताच दादासाहेब चौगुले यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात व उपजिल्हा रुग्णालय आवारात सकाळपासून गर्दी केली होती। संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला। रात्री उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम तपास करत आहेत। यामध्ये मांगले गावातील मयत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा आणि आरोपी सुरेश पाटील यांची मुलगी हे लग्न करण्यासाठी काल पळून गेले होते। त्यामुळे मुलीचे वडील सुरेश पाटील आरोपी आहेत यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मुलाचे वडील दादासाहेब चौगुले यांना त्यांच्या घरासमोरील इलेक्ट्रिक खांबाला सिमेंटच्या खांबाला दोरीने बांधून माझी मुलगी कुठे गेली आहे तिला घेऊन ये यासाठी त्यांना इलेक्ट्रिक खांबाला डांबून हाताने मारहाण करून शिवीगाळ केली होती। यामुळे यामध्ये आरोपीचे सोबत त्यांचे नातेवाईक पण होते। त्यानंतर मयताची पत्नी या राजश्री चौगुले या सुरेश पाटील यांना विनवणी करत होते की माझ्या पतीला सोडा, त्रास होतोय। त्यानंतर त्यांनी सोडल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले। मांगले येथील खाजगी दवाखान्यात उपचाराला घेऊन गेले। तेथील डॉक्टरांनी त्यांना सरकारी दवाखान्यात नेण्यासाठी सांगितलं। तिथून ती शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे आहे। डॉक्टरांनी तेथील ब्रॉड डेड असं घोषित केलेलं आहे। यामध्ये आम्ही 7 आरोपींना अटक केली असून पुढील तपास करीत आहोत। या तपासामध्ये यातील मुलगा आणि मुलगी जे पळून गेले होते त्यांनी मुलीने येऊन स्टेटमेंट दिलं, दोघांनी मुलीने येऊन मुलाने की आम्ही आळंद येथे काल लग्न केलेलं आहे, स्वखुशीने स्वमर्जीने लग्न केलेले आहे। आम्ही लग्न करून इकडे संध्याकाळी ते 5-5:30 आसपास आलेले होते।